युवकांचे प्रेरणास्थान शहीद आझम म्हणजे द लेजंड ऑफ भगतसिंग यांची आज जयंती 28 सप्टेंबर हा दिवस आपण भगतसिंग यांची जयंती म्हणून साजरी करत असतो। पण पाहिलं तर आज फार कमीत कमी लोक आज भगतसिंग यांची जयंती साजरी करत असेल। मी 15-16 वर्ष शाळा शिकलो, मी असं कोणत्याच वर्षी भगतसिंग यांची जयंती साजरी होताना कधी पाहिलं नाही। आज जे सध्याची तरुण पिढी जी होत आहे त्यांना जर विचारलं की भगतसिंग हे कोण होते, त्यांचे कार्य काय आहे आणि त्यांनी आपल्या देशासाठी काय काय केले, तर त्यांना पूर्णपणे नाही माहिती। म्हणजे कुठं ना कुठं आपणच त्यांच्यापासून जसे लपत आहोत। जसे की 15 ऑगस्ट हा आपला एक स्वातंत्र्य दिवस आहे आणि या दिवसासाठी अनेक क्रांतिकारकांनी आपले जीवाचे बलिदान देऊन आपल्याला स्वातंत्र्य मिळवून दिले। त्यांच्यापैकी जसे भगतसिंग, सुखदेव, राजगुरू, चंद्रशेखर आझाद यांसारखे हजारो क्रांतिकारकांनी आपल्या स्वातंत्र्य लढ्यातील महत्त्वाचे स्थान आहे। जेव्हा आपण 15 ऑगस्टचा कार्यक्रम जेव्हा सेलिब्रेट करतो तेव्हा अनेक कार्यक्रमाच्या ठिकाणी भगतसिंग यांचा फोटो नसते, तर त्यांच्या कार्याबद्दल त्यांचे महत्त्व कोणी स्पष्ट करून देताना आपल्याला कोणी दिसत नाही। फक्त मोजक्याच ठिकाणी आणि मोजकेच लोक हे भगतसिंग यांचा फोटो ठेवतात, तर त्यांच्या कार्याबद्दल आणि त्यांच्या विचाराबद्दल सर्वांना सांगतात आणि असेच लोकांना खरोखर भगतसिंग यांच्या कार्याची जाणीव असते। फक्त वयाच्या 23व्या वर्षी भगतसिंग हे शहीद झाले आपल्या देशासाठी, आपल्या भारत मातेच्या संरक्षणासाठी, आपल्याला स्वातंत्र्य मिळण्यासाठी। भगतसिंग फक्त वयाच्या 23व्या वर्षी हसत हसत ते फासावर चढले। आणि आज 23 वर्षाचा मुलगा घ्या आणि त्यांना विचारा की तुझी ख्वाहिश काय आहे, तर त्याच्या 101 ख्वाहिश आहे। सांगण्याचा अर्थ असा आहे की फक्त वयाच्या 12व्या वर्षी भगतसिंग त्यांच्या मनात आणि त्यांच्या नसनसमध्ये फक्त एकच ख्वाहिश होतं आणि एकच स्वप्न होतं, ते म्हणजे वतनची आझादी। भगतसिंग यांच्याजवळ सर्व काही होतं, घर, परिवार, मित्र, स्कूल, कॉलेज, त्यांचा दूध डेअरीचा व्यवसाय होता। म्हणजे सर्व गोष्टी त्यांच्या बरोबर होत्या। इतकंच नाही तर त्यांच्यासाठी लग्नाचं स्थळ पण आलं होतं। त्यांना त्यांचं लग्न करण्यासाठी त्यांना पाहुणे सुद्धा पाहिले आले होते आणि त्याच्यामध्ये मुलगी सुद्धा होती। तरी भगतसिंग म्हणत होते, मी लग्नासाठी नाही बनलो, माझा मकसद, माझा उद्देश फक्त वतनची आझादी आहे आणि मी फक्त माझ्या भारत मातेच्या संरक्षणासाठी बनलो। हे म्हणत म्हणत भगतसिंग यांनी आपल्या घराचा त्याग दिला, आपल्या परिवाराचा त्याग दिला आणि आपल्या लग्नाचा त्याग देऊन चंद्रशेखर आझाद यांनी 1924 मध्ये स्थापन केलेल्या हिंदुस्थान रिपब्लिकन असोसिएशनमध्ये ते सामील झाले। आणि त्याच्यानंतर भगतसिंग यांनी 1926 मध्ये नवजवान भारत सभेची स्थापना केली आणि ही संघटना क्रांतिकारी युवा संघटना होती। याचा उद्देश साम्राज्य विरुद्ध क्रांती घडविणे होता। म्हणजे हिंदू, मुस्लिम, कामगार, शेतकरी, युवक यांना सर्वांना एकत्रित आणून स्वातंत्र्यासाठी प्रेरित करणे हा भगतसिंग यांचा उद्देश होता। भगतसिंग म्हणत होते, तुम्ही आवाज उठवा, तुम्ही प्रश्न करायला शिका, आपण जे मेहनत करतो आपल्या मेहनतीचं दुसरंच कोणी खात आहे याच्यावर तुम्ही भांडा, याच्यावर तुम्ही झगडा। म्हणून भगतसिंग यांनी 1928 मध्ये हिंदुस्थान सोशलिस्ट रिपब्लिकन असोसिएशनची स्थापना केली आणि याच्या सहकार्य लाला लजपतराय यांनी केले होते। लाला लजपतराय जेव्हा 1928 मध्ये जेव्हा सायमन कमिशन भारतात आले होते तेव्हा लाला लजपतराय सायमन कमिशनचा विरोध करत असताना त्यांच्यावर एक ब्रिटिश अधिकारी स्कॉट यांच्या आदेशामुळे लाला लजपतराय यांच्यावर लाठीचार्ज हल्ला झाला आणि ह्या हल्ल्यामुळे लाला लजपतराय हे रक्तपातळ झाले। या हल्ल्यामध्ये लाला लजपतराय हे रक्तपातळ झाले आणि काही दिवसाच्या नंतर लाला लजपतराय यांचा मृत्यू झाला। म्हणजे ते आपल्या भारत मातेच्या संरक्षणासाठी शहीदच झाले। आणि ह्या गोष्टीचा बदला घेण्यासाठी भगतसिंग, सुखदेव, राजगुरू आणि चंद्रशेखर आझाद स्कॉटला मारण्याचा एक प्लॅन ठरवला आणि ज्या दिवशी प्लॅन ठेवला होता त्या दिवशी स्कॉट हा सुट्टीवर होता, त्याच्याऐवजी सँडर्स हा ड्युटीवर आला होता। तरी पण मोक्याचा फायदा घेत राजगुरू आणि सँडर्सच्या आमने सामने जाऊन फेस टू फेस कंटिन्यू 7-8 गोळ्या मारून त्याला जागाच मारून टाकले। आणि या सँडर्सच्या हत्येमुळे आता ब्रिटिश लोकांच्या मनात घबराट निर्माण झाली होती आणि अजून त्याच्या मनात घबराट निर्माण पैदा करण्यासाठी भगतसिंग आणि बटुकेश्वर दत्त यांनी मिळून असेंब्ली हॉलमध्ये जाऊन बॉम्ब फोडला आणि स्वतःहून अटक झाली, स्वतःहून गिरफ्तारी दिली। म्हणजे याचा मागचा उद्देश असा होता की सर्व भारतीयांना देशभक्तीसाठी जागृत करणे हा त्यांचा उद्देश होता। आणि भगतसिंग यांनी जेल आणि कोर्ट आणि यांच्या माध्यमातून त्यांनी सर्व भारतीयांना सूचित केले की तुम्ही देशभक्तीसाठी जागृत व्हा। भगतसिंग जेव्हा जेलमध्ये होते तेव्हा आपल्या भारतीय कैदींना खायला बरोबर व्यवस्थित अन्न नव्हतं, किडे मोकळेसारखं भारतीयांना खायला देत होते। आणि जेव्हा हे भगतसिंग यांनी पाहिले तेव्हा भगतसिंग यांनी 116 दिवस भूक अडटाळ केली, म्हणजे ते 116 दिवस उपवाशी राहिले। जिथपर्यंत आमच्या भारतीयांना चांगलं व्यवस्थित खाण्यालायक अन्न भेटत नाही तिथपर्यंत मी जेवणार नाही, असं ते म्हणत 116 दिवस त्यांनी भूक हडताळ केली आणि त्यांच्या मागणीनुसार ब्रिटिश सरकार झुकलं। जेव्हा भगतसिंग आणि सुखदेव यांना, राजगुरू यांना फाशी शिक्षा सुनावली तेव्हा हरेक कानाकोपऱ्यात, हरेक गल्लोगल्लीमध्ये, हरेक शहरामध्ये, हरेक खेड्यापाड्यामध्ये फक्त एकच नारा होता, भगतसिंगला वाचवा, भगतसिंगची फाशी बचाव, सुखदेवला वाचवा, राजगुरू यांची फाशी वाचवा। पण भगतसिंग आणि सुखदेव आणि राजगुरू यांची फाशी कोणी वाचू शकले नाही। भगतसिंग हे आक्रमक स्वभावाचे होते, त्यांचा शांततेचा मार्ग नव्हता आणि भगतसिंग हे लहानपणापासूनच देवा धर्माला मानत नव्हते। भगतसिंग यांचं नाव इतकं लोकप्रिय झालं होतं की महात्मा गांधीपेक्षा त्याचं नाव फेमस झालं होतं। आणि शेवटी तो दिवस आला जेव्हा भगतसिंग आणि सुखदेव आणि राजगुरू हे हसत हसत आपल्या देशासाठी शहीद